हिंगोलीच्या आरोग्य विभागामध्ये नव्यानं 3 शववाहिका दाखल झाल्या, त्या मात्र धूळ खात पडल्यात। 3 वातानुकूलित शववाहिका वर्षभरापासून वापराविना पडून आहेत। शववाहिका दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये उभ्या आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये 1 वर्षापूर्वी जे आहे ते एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर ते मृत्यूची ये-जा करण्यासाठी ती 3 शववाहिका उपलब्ध करून दिल्या जात होत्या। मात्र 3ही शववाहिका जे आहेत ते धूळखात पडलेल्या आहेत। मागच्या 1 वर्षापासून बंद अवस्थेमध्ये आहेत। आपण बघतोय की ते मागच्या अनेक महिन्यापासून जे आहे ते या पिपळदरीतल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्हरांड्यात धूळखात बसले। खरं तर याच आरोग्य जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी जे आहे ते या ठिकाणी ज्यांची मागणी आहे त्यांना हे शववाहिनी देण्याची गरज होती। मात्र ही शववाहिका ही आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची नसून ही जिल्हा स्तरावरून इथं पाठवलेली आहे आणि इथं आणून फक्त केवळ नावाला उभी केली। कॅमेरामन सायनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, पिंपळदरी, हिंगोली। तर नागपूर दिल्ली एअर इंडियाचं सकाळचं विमान 1 जुलैपासून बंद होणार आहे। एअर इंडियाची सकाळची विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। विमानसेवा बंद झाल्यामुळे नागपूर दिल्ली प्रवास करणाऱ्यांना फटका बसणार आहे। विमान कंपन्यांचा वाढता परिचालन खर्च ही उड्डाण रद्द करण्यामागची मुख्य कारण आहेत। नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडान घेणारं आणखी एक विमान 1 जुलैपासून बंद होणार आहे। यापूर्वी नागपूरवरून बेंगलोरला जाणारे, पुण्याला जाणारे, मुंबईला जाणारे विमानसेवा जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि आता एअर इंडियाचं विमान, सकाळचं विमान जे दिल्लीला जात होतं, अनेक प्रवाशांसाठी मोठं दिलासादायक होतं। परंतु आता 1 जुलैपासून एअर इंडियाचं नागपूर दिल्ली विमान जे आहे ते बंद होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये एव्हिएशन्स कंपन्या ज्या आहे, विमानसेवा देणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या अडचणीत आहे। व्यवस्थापन खर्च वाढलेला आहे, इंधनाचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे एकूणच त्याचा फटका विमानसेवेला बसतोय, व्यवस्थापनाला बसतोय। त्यामुळेच एअर इंडियाने हा निर्णय घेतलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावरती एक नवा विक्रम होतोय। सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा हा विक्रम आहे, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे होतोय। माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा विक्रम देखील मोदींनी मोडीत काढलाय। पंतप्रधान मोदींनी नेहरूंचा 4397 दिवसांचा विक्रम मोडला असून मोदींच्या विक्रमानंतर अमित साटम यांच्याकडनं सिद्धिविनायक चरणी पूजा करण्यात आली। त्याचसोबत भाजपचे संजय केळकर यांच्या नेतृत्वात देखील पूजा अर्चा करण्यात आली। वेगवेगळ्या ठिकाणी भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी असतील, नेते मंडळी असतील, आज काही ना काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम आपल्या नावे केलाय।